हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल्स पाहिलेलं आहे. हाऊ अल्कोहोल्स आर नॉमिनेटेड हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे जनरल मेथड्स फॉर प्रिपरेशन्स ऑफ अल्कोहोल. हा चॅप्टर आहे, हा 3 पार्टमध्ये डिवाइड आहे. पहिला पार्ट आहे अल्कोहोल, सेकंड वन इज फेनॉल अँड द लास्ट वन इज इथर. आपण ते सेपरेट पार्ट स्टडी करणार आहे पहा. तर मग आपण अल्कोहोलचं क्लासिफिकेशन पाहिलं, देन नॉमेनक्लेचर ऑफ अल्कोहोल्स अँड नाव मेथड्स ऑफ प्रिपरेशन्स ऑफ अल्कोहोल्स. Preparations of alcohols. Method of preparations of alcohol, that is ROH. First one is hydration of alkene. Additions of H2 to the double bonded alkenes, they gives alcohols. Second one is hydroboration, that is oxidations of alkene. Third one is the reduction or hydrogenations of carbonyl compound. कार्बोनिल कंपाऊंडचं रिडक्शन करायचं किंवा त्याचं हायड्रोजनेशन करतो. नेक्स्ट इज फ्रॉम ग्रिग्नार रिएजंट, दॅट इज अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड. These are the methods that are used for preparations of alcohol. First one is a hydration of alkene. It is a commercial or industrial method for preparations of alcohol. अल्कोहोल प्रिपेअर करण्याची कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल मेथड आहे पहा. इन दिस मेथड द डबल बॉन्डेड अल्किन कन्व्हर्टेड इनटू अल्कोहोल्स. फर्स्ट example, like ethene or ethylene is treated in place of H2SO4, that is concentrated H2SO4 in cold condition. The hydrogen is attached to the CH2 and OSO3H attached to the next carbon and they form CH3 CH2 OSO3H, ethyl hydrogen sulfate. This is the complex and this complex is again break down in presence of heat and the product is CH3 CH2OH, that is the ethanol. Ethanol is the product, that is the primary alcohol, commonly called as a grain alcohol. याला म्हणतो आपण ग्रेन अल्कोहोल्स म्हणतो पहा. सेकंड एक्झाम्पल, मेकॅनिझम ऑफ हायड्रेशन्स ऑफ अल्किन. कशा प्रकारे हे मेकॅनिझम होतं. स्टेप फर्स्ट, प्रोटोनेशन ऑफ अल्किन टू फॉर्म कार्बोकॅटायन बाय इलेक्ट्रोफिलिक अटॅक ऑफ H3O+. H3O+ इलेक्ट्रोफाईल आहे आणि हे काय करतं तर याच्यावरती अटॅक्स करतं पहा कशा प्रकारे. H2O plus H plus, they form H3O plus, that is the electrophile. This electrophile combine with H3O plus. मग या ठिकाणी पहा आता अटॅक होतोय आणि या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळते पहा. रिव्हर्सिबल रिॲक्शन प्रोटोनेशनची आहे, डबल बॉन्ड कन्वर्ट होतो आणि या ठिकाणी आपल्याला सिंगल बॉन्डमध्ये कार्बोकॅटायन्स पाहायला मिळतो पहा, प्लस H2. स्टेप सेकंडमध्ये आता पहिल्या स्टेपमध्ये कार्बोकॅटायन. सेकंड, न्यूक्लियोफिलिक अटॅक ऑफ वॉटर ऑन कार्बोकॅटायन. वॉटरचा अटॅक होतो कशावरती, कार्बोकॅटायन्सवरती, प्लस H2O. रिव्हर्सिबल रिॲक्शन्स आहे, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल पहा ऑक्सिजनचा अटॅक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि काय होतं या ठिकाणी आपल्याला ऑक्सिजनवरती पॉझिटिव्ह चार्ज पाहायला मिळतो आणि मग या ठिकाणी डिप्रोटोनेशन होतं पहा थर्ड स्टेपमध्ये. डिप्रोटोनेशन टू फॉर्म अन अल्कोहोल.
कशा प्रकारे होतं पहा आता. हे स्टेप सेकंडमध्ये मिळालेलं आपल्याला प्रोडक्ट प्लस H2O, they abstract this proton and the formation of alcohol. अशा प्रकारे ही रिॲक्शन्स आपल्याला पाहता येते. अजून एक एक्झाम्पल घेऊया. CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्रोपीन आहे. इन प्रेझेन्स ऑफ H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड दे गिव्ज. ही जी ॲडिशन्स आहे ही मार्कोनिकोव रूलनुसार होते पहा. ॲडिशन इज द मार्कोनिकोव रूल. मोर सबस्टिट्यूटेड अल्कोहोल इज द मेजर प्रोडक्ट या ठिकाणी मिळेल आपल्याला. आयसो किंवा सेकंडरी प्रोपिल हायड्रोजन सल्फेट. मग या ठिकाणी आपल्याला काय मिळते प्रोडक्ट पहा. CH3 CHOH CH3. मार्कोनिकोव रूल काय सांगतो की मोर सबस्टिट्यूटेड अल्किन इज ऑप्टेन ॲज अ मेजर प्रोडक्ट. अल्किन आहे तो मेजर प्रोडक्ट मिळतो. तसं या ठिकाणी आपल्याला अल्कोहोल आहे, हे अल्कोहोल सुद्धा कसं मिळतं. सबस्टिट्यूटेड अल्कोहोल इज ऑप्टेन ॲज अ मेजर प्रोडक्ट बिकॉज ऑफ कार्बोकॅटाईन इज स्टेबल. सेकंडरी कार्बोकॅटाईन काय होतं या ठिकाणी स्टेबल आहे आणि तो स्टेबल असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला काय मिळतो, तो प्रोडक्ट आहे तो सेकंडरी या ठिकाणी आपल्याला मिळतो. नेक्स्ट प्रोपेन टू ऑइल और सेकंडरी अल्कोहोल. अजून एक्झाम्पल पाहूया. CH3 डबल बॉन्ड CH2 isobutylene or 2-methyl propene. In presence of H2O they forms प्रोटोनेशन होईल त्याचं CH3CH3OH. हा प्रोडक्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. काय मिळतं हे टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. 2-methyl-2-propanol that is a tertiary alcohol. Note, this method is used to prepare secondary and tertiary alcohol. सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल प्रिपेअर करण्याची ही मेथड आहे. This method is not useful to prepare primary alcohol except ethanol. प्रायमरी अल्कोहोल या ठिकाणी आपण प्रिपेअर करू शकत नाही एक्सेप्ट इथेनॉल. सम कमर्शियली इम्पॉर्टंट अल्कोहोल. मग हे अल्कोहोल प्रिपेअर केलं, याच्यामधले इम्पॉर्टंट अल्कोहोल कोणते आहेत ते पाहूया आपण. मिथेनॉल आहे आणि इथेनॉल आहे, इम्पॉर्टंट्स आहेत. तर काय प्रॉपर्टी आहे मिथेनॉलच्या. मिथेनॉल CH3OH also known as wood spirit was produced by डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन ऑफ वूड. वूडचं डिस्ट्रक्टिव्ह डिस्टिलेशन केलं तर आपल्याला या ठिकाणी मिथेनॉल मिळते पहा. CO+2H2 they form इन प्रेझेन्स ऑफ Cr2O3. झिंक ऑक्साईड आहे आणि हीट किती आहे पहा 573 to 673 केल्विन, म्हणजे खूप हीट आहे. आणि प्रेशर किती आहे नियर अबाउट 200 to 300 ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. and they form methanol and it is a poisonous in nature. Methanol is a colorless liquid, boils at 337 Kelvin and highly poisonous in nature. Methanol is used as a solvent in paint and varnishes. Solvent म्हणून वापरलं जातं ते. Next one is ethanol. Ethanol C2H5OH is obtained commercially by fermentation. फर्मेंटेशन प्रोसेसनं ते आपल्याला मिळतं पहा. कशी रिॲक्शन्स आहे तर C12H2NH2O11 प्लस H2O काय मिळतं आपल्याला ग्लुकोज आणि फ्रुक्टोज याच्यापासून मिळतं. इन्व्हर्टेज एन्झाईम वापरलं की ग्लुकोज मिळतं आणि अजून त्याच्यापासून आपल्याला फ्रुक्टोज मिळतं. देन दिस ग्लुकोज और फ्रुक्टोज अगेन रिॲक्ट विथ झायमेज एन्झाईम. They form 2 moles of C2H5OH that is ethanol plus 2 moles of CO2 is formed. Ethanol is a colorless liquid with boiling point of 351 Kelvin. 351 Kelvin त्याचा boiling point आहे, colorless आहे. Ethanol is used as a solvent in paint industry and in the preparations of number of carbon compound.
काय केलं जातं, हे सॉल्व्हंट म्हणून वापरलं जातं. याचबरोबर प्रिपरेशन्स ऑफ नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड, वेगवेगळे कार्बन कंपाऊंड प्रिपेअर करायला या ठिकाणी ही इथेनॉल म्हणून वापरलं जातं. पहा नेक्स्ट, हायड्रोलिसिस ऑफ 1 ब्रोमोपेंटेन बाय अन aqueous NaOH gives 1 propanol, 2 propanol, 1 pentanol and 2 pentanol. पेंटेन आहे म्हटल्यानंतर काय मिळेल, त्याचं 1 ब्रोमो आहे, एकच पोझिशनला आहे, तर काय मिळेल आपल्याला 1 पेंटॅनॉल. ही जी काही रिॲक्शन्स आहे पहा, फ्रॉम अल्किल हॅलाइडचं प्रिपरेशन्स आहे, हे आपण पाठीमागच्या चॅप्टरमध्ये रिॲक्शन्समध्ये पाहिलेलं आहे. नेक्स्ट, सेकंड वन, हायड्रेशन ऑफ इथिन प्रोड्युसेस. इथिनचं हायड्रेशन केलं तर काय मिळते, प्रोपेनॉल, 2 ब्युटेनॉल, इथेनॉल और मिथेनॉल. तर इथिनचं हायड्रेशन आहे म्हणजे काय मिळेल आपल्याला, इथेनॉल मिळेल. हायड्रेशन ऑफ 2 मिथिल ब्यूट 2Ne produces 1 methyl butanol, 2 methyl pentane 2OL, 2 methyl butane 2OL and the last one is a 2 ethyl butane 2OL. तर या ठिकाणी 2 मिथिल ब्युटेन आहे, 2 नंबरला डबल बॉन्ड आहे, तर त्या ठिकाणीच फक्त काय होतं, आपली OHची ॲडिशन होते. बाकी जे काही आपलं स्ट्रक्चर आहे ते सेम राहतं. त्या ठिकाणी कार्बनची संख्या कमी होत नाही किंवा कार्बनची संख्या वाढत सुद्धा नाही आहे ते राहतं. म्हणजे या ठिकाणी मिळेल आपल्याला 2 मिथिल ब्युटेन 2OL. नेक्स्ट आहे दुसरी मेथड, हायड्रोबोरेशन, दॅट इज ऑक्सिडेशन्स ऑफ अल्किन्स. काय होतं याच्यामध्ये पहा आता, हायड्रोबोरेशन इज द B2H6 alkene undergoes addition reaction to give the trialkyl borane which on oxidations with hydrogen peroxide in alkaline medium gives alcohol. या ठिकाणी आपल्याला अल्कोहोल मिळतं. कशा प्रकारे मिळतं ते पहा, CH3 single bond CH double bond CH2, that is a propene is reacted in presence of B2H6, that is a डायबोरेन. काय आहे हे, डायबोरेन आहे. BH3 असेल तर त्याला बोरेन म्हणतो आपण, आणि B2H6 आहे तर त्याला म्हणतो आपण डायबोरेन म्हणतो. दे गिव्स CH3 CH2 CH2 आणि 3 आहेत त्या ठिकाणी पहा. आणि काय होतं या ठिकाणी, बोरॉन त्याला अटॅच आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी ट्राय अल्किल बोरेन तयार झालेलं आहे. काय झालं नाही, ट्राय अल्किल बोरेन आहे पहा. आता नाव त्याला कसं होईल मग, ट्राय प्रोपिल होईल, हे की नाही. प्रोपिल ग्रुप आहे म्हणजे ट्राय प्रोपिल बोरेन झालं. एक्सलंट यील्ड ऑफ प्रायमरी अल्कोहोल. या ठिकाणी प्रायमरी अल्कोहोल आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळतं. आता काय झालं, आपल्याकडे हा बोरेन तयार झालेला आहे. या बोरेनची परत पर ऑक्साईड बरोबर रिॲक्शन्स आहे आणि या ठिकाणी काय होतं, आपल्याला अल्कोहोल मिळतं पहा. CH3 CH2 CH2OH, दॅट इज त्या ठिकाणी आपल्याला मिळतंय N प्रोपिल अल्कोहोल और प्रोपेन 1OL. अशा प्रकारे ही मेथड आहे ज्याप्रमाणे आपण करू शकतो, त्या ठिकाणी अल्कोहोल प्रिपेअर करू शकतो. पण ही जी काय ॲडिशन आहे ही अँटी मार्कोनिकॉफ रूलनुसार होते पहा. दिस रिॲक्शन्स गिव्ज अँटी मार्कोनिकॉफ प्रोडक्ट. अँटी मार्कोनिकॉफ प्रोडक्ट या ठिकाणी आपल्याला मिळतो, म्हणजे लेस सबस्टिट्यूटेड असेल त्या ठिकाणी आपल्याला OHची ॲडिशन पाहायला मिळते. द ओनली प्रायमरी अल्कोहोल दॅट कॅन बी प्रिपेअर्ड बाय हायड्रेशन ऑफ अल्किन इज. हायड्रेशननं फक्त आपण असं अल्कोहोल तयार करू शकतो, ते कोणतं अल्कोहोल आहे, प्रोपेनॉल, ब्युटेनॉल, इथेनॉल अँड नेक्स्ट वन इज इथिन. तर फक्त इथेनॉल आपण त्या ठिकाणी प्रिपेअर करू शकतो पहा. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन फॉलोज मार्कोनिकॉफ रूल, अँटी मार्कोनिकॉफ रूल, सेडजेफ रूल अँड द लास्ट वन इज अ हॉफमन. They follow anti-Markovnikov rule. Next, isobutylene on hydration in presence of 50% H2SO4 gives
N-butyl alcohol, isobutyl alcohol, tertiary butyl alcohol, and all of these. आयसोब्युटिल नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला टर्शरी ब्युटिल अल्कोहोल्स मिळतं. का तर ही रिॲक्शन्स आहे ही मार्कोनिकोफ रूलनुसार होत असते. पहा, रिडक्शन और हायड्रोजनेशन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड. जे कार्बोनिल कंपाऊंड असेल त्याचं काय करायचं आपल्याला रिडक्शन करायचं. पहा, कार्बोक्झॅलिक ऍसिड रिक्वायर स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट दॅट इज LiAlH4 टू फॉर्म प्रायमरी अल्कोहोल. इन दिस मेथड primary alcohol is prepared. Reduction or hydrogenation of carbonyl compound. First one is a catalytic hydrogenation and second one by using a nascent hydrogen. कार्बोनिल आहे, डबल बॉन्डेड ऑक्सिजन कंपाऊंड आहे. याची रिॲक्शन होते कशामध्ये कन्व्हर्जन होते त्याचं अल्कोहोलमध्ये कन्व्हर्जन होते. पहा, इन दिस रिॲक्शन इज अ रिडक्शन रिॲक्शन. पहा कशा प्रकारे रिॲक्शन घडते आपल्याला. पहा, एक कार्बोनिल कंपाऊंड घेतलेला आहे आपण. सपोज द्या फॉर्मल्डिहाइड आहे हे और मिथेनॉल आहे, अल्डिहाइड आहे. अल्डिहाइड पासून आपल्याला काय मिळते अल्कोहोल मिळते. पहा, H2 आहे. In presence of ranitidine nickel 413 Kelvin they form CH3OH, that is a methanol, primary alcohol. नेक्स्ट आहे आपलं ॲसिटल्डिहाइड आहे. आता CH3C डबल बॉन्ड OH, ॲसिटल्डिहाइड और इथेनॉल इन प्रेजेंस ऑफ H2 ranitidine nickel 413 Kelvin they form CH3CH2OH, that is a ethanol, is also primary alcohol. नाव कीटोन आहे. आता कार्बोनिल कंपाऊंड मध्ये अल्डिहाइड आहे आणि आता हा कीटोन आहे. पहा, एसिटोन और डायमिथिल कीटोन और प्रोपेनोन प्लस H2 in presence of ranitidine nickel 413 Kelvin they form CH3OH, that is a secondary or isopropyl alcohol or 2-propanol, that is a secondary alcohol. HCHO 2H nascent हायड्रोजन आहे फॉर्मल्डिहाइड बरोबर. सोडियम अमालगम प्लस H2O आणि या ठिकाणी NaBH4 और LiAlH4 वापरलं तर आपल्याला मिळतं या ठिकाणी अल्कोहोल मिळतंय, मिथेनॉल मिळतंय. सेकंड आपण ॲसिटल्डिहाइड घेतलं इन प्रेझेन्स ऑफ NaHgH2O, काय मिळते आपल्याला इथेनॉल मिळतंय. नेक्स्ट आपण जर कीटोन घेतलं तर कीटोन पासून काय मिळते आपल्याला सेकंडरी अल्कोहोल मिळते. पहा, नोट आहे ही नोट लक्षात ठेवा. अल्डिहाइड गिव्स प्रायमरी अल्कोहोल ऑन रिडक्शन. कोणतंही अल्डिहाइड घेतलं तर त्या ठिकाणी आपल्याला प्रायमरी अल्कोहोल मिळतं. कीटोन गिव्स सेकंडरी अल्कोहोल ऑन रिडक्शन. कीटोनचं सेकंडरी अल्कोहोल म्हणजे रिडक्शन केलं आपण तर आपल्याला सेकंडरी अल्कोहोल त्या ठिकाणी मिळते आपल्याला. Tertiary alcohol cannot be prepared by reduction. Tertiary alcohol is not prepared by these methods. LiAlH4 is an expensive reagent, so used for preparing special chemicals only. Acids are reduced to alcohol by converting them into esters followed by their catalytic reduction. पहा, या रिॲक्शनमध्ये काय करतो आपण LiAlH4 आहे हा कसा आहे एक्सपेन्सिव्ह आहे. मग ह्या एक्सपेन्सिव्ह आहे तर जे काही स्पेशल केमिकल्स असतील हे स्पेशल केमिकल्स फक्त प्रिपेअर करायला आपण काय करतो ते वापरतो. अदरवाईज जे काही ॲसिड्स असतील त्या ॲसिडचं आपण काय करतो रिडक्शन करायचं असेल तर त्याचं सुरुवातीला आपण इस्टरमध्ये कन्व्हर्जन करतो आणि इस्टरमध्ये कन्व्हर्जन करून परत त्याचं काय करतो आपण कॅटॅलायटिक रिडक्शन करतो आणि अल्कोहोलमध्ये त्याला आपण प्रिपेअर करतो. पहा कशा प्रकारे आपण त्याला कन्व्हर्ट करतो पाहूया आपण. CH3C डबल बॉन्ड OH ॲसिटिक ॲसिड आहे. ॲसिडचे रिॲक्शन काय करायचं त्याचं अल्कोहोल बरोबर करायची. पहा कशा प्रकारे ते होतं. LiAlH4 दे गिव्स CH3CH2OH. डायरेक्ट आहे LiAlH4 वापरलं बट दिस इज द एक्सपेन्सिव्ह. LiAlH4 काय हा एक्सपेन्सिव्ह आहे. एक्सपेन्सिव्ह असल्यामुळे त्या ठिकाणी आपण तो वापरत नाही. मग काय करतो त्याच्याऐवजी आपण त्याची रिॲक्शन करतो आणि इस्टरमध्ये कन्व्हर्जन करतो. पहा आता ॲसिड आहे आणि हे अल्कोहोल आहे
RCOOH is the acid and ROH is the alcohol प्लस या ठिकाणी H2O निघून जाईल आणि काय तयार होईल आपल्याला RCOOR डॅश तयार होतो. याची परत काय करायचं आपल्याला कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन करायचं आणि काय मिळतं आपल्याला RCH2OH आणि ROH म्हणजे अल्कोहोलमध्ये परत त्याचं कन्व्हर्जन आपण करू शकतो. पहा कार्बोझॅलिक ॲसिड आहे, हे अल्कोहोल आहे, हे ईस्टर तयार झालं, ईस्टरपासून परत आपण काय केलं अल्कोहोल त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. आता पहा सायक्लिक रिंग आहे, सायक्लोहेक्झॅनोन आहे म्हणजे कीटोन आहे हा आपल्याला. रिडक्शन केलं कीटोनचं आपल्याला काय मिळालं सायक्लोहेक्झॅनॉल मिळालं. त्याचं परत ऑक्सिडेशन जर केलं आपण तर परत काय मिळतं आपल्याला सायक्लोहेक्झॅनोन मिळतं. द रिएजंट यूज फॉर कन्व्हर्टिंग इथेनॉइक ॲसिड टू इथेनॉल इज LiAlH4, BH3, PCl5 and K2Cr2O7 in presence of H+. तर डायरेक्ट ॲसिडचं कन्व्हर्जन जर आपण अल्कोहोलमध्ये करायचं ठरवलं तर आपण वापरतो LiAlH4. Esterification of carboxylic acid followed by reductions with lithium aluminum hydride yield ester, ethers, अल्कोहोल्स अँड अल्डिहाइड. तर पहा इस्टरिफिकेशन म्हणजे काय ॲसिडची आणि अल्कोहोलची रिॲक्शन. त्या ठिकाणी ईस्टर तयार होतं आणि ईस्टरचं परत काय होतं रिडक्शन केलं जातं आणि त्या ठिकाणी दोन आपल्याला अल्कोहोल्स त्या ठिकाणी मिळतात. पहा फ्रॉम ग्रिग्नार रिएजंट. आता ग्रिग्नार रिएजंटपासून कसं आपण त्याला प्रिपेअर करतो पहा. Methods of preparation from Grignard reagent, that is alkyl magnesium halide. Aldehyde and ketones. Grignard reagent react with aldehyde or ketone to form an adduct which on hydrolysis with dilute acid gives corresponding alcohol. कशाबरोबर रिएक्शन आहे तर अल्डिहाइड आणि कीटोन बरोबर. The first step of the reaction is the nucleophilic addition of Grignard reagent. पहिल्या स्टेपमध्ये काय होतं ग्रिग्नार्ड रिएजंटची ॲडिशन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहा अल्डिहाइड आहे किंवा कीटोन असणार आहे, आर डॅश असेल किंवा त्या ठिकाणी एच सुद्धा असेल म्हणजे अल्डिहाइड किंवा कीटोन आहे. आपण दोन्ही एकाच मध्ये पाहतोय. आर डॅश आहे, आर डबल डॅश आहे, MgX अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड दॅट इज अ ग्रिग्नार्ड रिएजंट. आर डबल डॅश इज नॉट इक्वल टू H. पहा ग्रिग्नार्ड रिएजंटमध्ये आपण अल्किल ग्रुपच वापरतो, तो हायड्रोजन या ठिकाणी असणार नाही. तो नेहमी मिथिल असेल, इथिल असेल, कोणताही ग्रुप असेल पण तो हायड्रोजन असणार नाही. दे फॉर्म अडक्ट. एक त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स तयार होतं मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. पहा कसं झालेलं आहे कॉम्प्लेक्सचे. ऑक्सिजननं अटॅक केलेला आहे मॅग्नेशियमवरती आणि परत आरचा अटॅक झालेला आहे कार्बन्सवरती. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळतंय R डॅश R डबल डॅश OMgX दॅट इज अ मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स आहे. दिस कॉम्प्लेक्स इज ॲसिड कॅटलाइज और डायल्यूट ॲसिड कॅटलाइज and they gives alcohol, that is a tertiary alcohol. पहा या ठिकाणी आपण जो काय आर वापरतोय तो ग्रिग्नार्ड रिएजंटचा आर कसा आहे आपण दाखवलेला आहे. पहा पिंक लाईननं दाखवलेला आहे बरोबर. मग हा ग्रिग्नार्ड पिंक कलरनं दाखवलेला आहे. हा आर नेहमी अल्किल ग्रुप ठेवलेला आहे. पहा हा जो काही आपला ह्याचा ग्रुप असेल पहा कशाचा अल्डिहाइडचा ग्रुप असेल तर तो आपला H घेऊ शकतो आपण. तो कीटोनला असेल तर नेहमी तो CH3 आपल्याला घ्यावं लागेल किंवा C2H5 घ्यावं लागेल. पण लक्षात काय ठेवायचं या ठिकाणी ऑलवेज अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड कंटेन अल्किल ग्रुप. अल्किल मॅग्नेशियम किंवा ग्रिग्नार्ड रिएजंट असेल त्यामध्ये काय असतो नेहमी अल्किल ग्रुप आपल्याला त्या ठिकाणी घ्यावं लागेल. Formaldehyde plus Grignard reagent, that is a primary alcohol. Aldehyde except formaldehyde plus Grignard reagent, they give secondary alcohol. And ketone plus Grignard reagent, they give tertiary
अल्कोहोल. बाय ग्रिग्नार्ड रिएजंट वी कॅनॉट प्रिपेअर मिथेनॉल. मिथेनॉल आपण प्रिपेअर करू शकत नाही. बाय ग्रिग्नार्ड रिएजंट वी कांट प्रिपेअर एनी कंपाऊंड विच कंटेन ओनली वन कार्बन ॲटम. एक कार्बन ॲटम आपण त्या ठिकाणी असणारं कंपाऊंड प्रिपेअर करू शकत नाही का? तर आपण जे काही कंपाऊंड घेणार आहे, कार्बोनिल कंपाऊंड घेणार आहे, याच्यामध्ये एक कार्बन असणार आहे. आपण जे काही ग्रिग्नार्ड रिएजंट वापरणार आहे याच्यामध्ये एक कार्बन कंपाऊंड असणार आहे. मग आपल्याला कार्बन मिळणार आहे, जरी सिंगल घेतलं तरी डबल मिळेल आपल्याला. म्हणजे या ठिकाणी एक कार्बनचं कंपाऊंड आपल्याला प्रिपेअर करता येणं शक्य नाही. MCQs आहेत. अल्कोहोल्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड बाय ऑक्सिडेशन, रिडक्शन, हायड्रेशन अँड डिहायड्रेशन. तर या ठिकाणी काय केलं जातं? रिडक्शन केलं जातं आणि कंपाऊंड प्रिपेअर केलं जातं. पहा नेक्स्ट आहे ॲसिटल्डिहाइड ऑन रिडक्शन गिव्स मिथेनॉल, प्रोपेनॉल, इथेनॉल अँड इथिन. अल्डिहाइडचं काय केलं आपण? रिडक्शन केलं. तर अल्डिहाइडमध्ये 2 कार्बन आहेत ॲसिटल्डिहाइडमध्ये. तर आपल्याला या ठिकाणी 2 कार्बनचं अल्कोहोल मिळेल आणि 2 कार्बनच्या अल्कोहोलला आपण म्हणतो इथेनॉल. सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल इज ऑब्टेन फ्रॉम रिडक्शन ऑफ. कशा प्रकारे आपण मिळवू शकतो? सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल ॲसिटल्डिहाइड, ॲसिटोन, फॉर्मल्डिहाइड अँड प्रोपेनॉल. तर पहा कीटोन असेल तर कीटोनपासून आपल्याला सेकंडरी अल्कोहोल त्या ठिकाणी आपल्याला मिळते. पहा बाय युजिंग ग्रिग्नार्ड रिएजंट वी कॅनॉट प्रिपेअर मिथेनॉल, इथेनॉल, प्रोपेनॉल अँड ब्युटेनॉल. तर एक कार्बनचे कंपाऊंड आपण प्रिपेअर करू शकत नाही आणि मिथेनॉल एक कार्बनचे कंपाऊंड आहे. आयडेंटिफाय द रिएजंट टू फॉर्म ब्युटिल अल्कोहोल फ्रॉम ॲसिटोन. अल्किल CH3MgI, AgNO3, CuSO4 अँड ZnHg. तर या ठिकाणी काय करतो आपण? अल्कोहोल प्रिपेअर करायचं असेल आपल्याला तर काय करतो आपण? ग्रिग्नार्ड रिएजंट वापरतो. When C2H5MgCl is treated with formaldehyde to form. कोणाची रिॲक्शन्स आहे? इथिल मॅग्नेशियम क्लोराईड आणि फॉर्मल्डिहाइडची रिॲक्शन आहे. काय होईल या ठिकाणी? पेंटेनॉल, प्रोपेन 1OL, पेंटेन 2 पेंटेनॉल और प्रोपेन 2OL. तर या ठिकाणी काय आहे? फॉर्मल्डिहाइड मधला एक कार्बन आणि इथिल मधले 2 कार्बन असे 3 कार्बनचे कंपाऊंड मिळेल आणि 3 कार्बनच्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो? प्रोपेन 1OL. थँक्यू. बाकी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे.